जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी.
ಇವತ್ತು गुढीपाडवा आज पाडवा आहे. हिंदू नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या पण शुभेच्छा. गुढी कशासाठी उभारतात माहित आहे का? घरी निम्मने गुढी निंदर्सरला म्हणे गुढी उभारतात ना, कशासाठी माहित आहे? श्रीरामाचं स्वागत. रावणाच्या वधानंतर रामाचं स्वागत करण्यासाठी अयोध्येमध्ये गुढी उभारली होती. तेव्हापासून गुढी उभारली जाते. अजून एक कारण, रावण वधानंतर रामन स्वागत अयोध्ये ಒಳಗ ಸ್ವಾಗತಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಗುಡಿ ನಿಂದರ್ಸಿರ್ತಾರೆ. ಸ್ವಾಗತ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಗುಡಿ ತೋರಣ ಗುಡಿ. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಹೊಸ ವರ್ಷ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ ಇವತ್ತಿಂದ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭಾಶಯ, नवीन वर्षाच्या शुभाशय. श्री स्वामी समर्थ. पैठण ಊರು ಕೇಳಿರಿ? पैठण ಔರಂಗಾಬಾದ್ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಸಂಭಾಜಿನಗರ ಅಂತಾರೆ. संभाजीनगर जिल्ह्याಒಳಗೆ पैठण ಒಂದು ಊರದ. म्हणजे औरंगाबाद पूर्वी म्हणत होते, आता संभाजीनगर नाव दिले त्याला. संभाजीनगर. पैठण एक गाव आहे, सण ಊರು ಇರ್ತದ. ಅಲ್ಲಿ पैठण ಒಳಗೆ, त्या पैठण मध्ये एक महाराज राहायचे. ते महाराज काय करायचे? पुराण प्रवचन ಹೇಳ್ತಿದ್ರು ಅವರು. प्रबोधन प्रवचन पुराण. त्यांचं जे मंदिर आहे विठोबाचं मंदिर आहे त्यांचं, अजूनही आहे पैठणमध्ये. त्यांच्या घरामध्ये देवघरात ಅವ್ರ ದೇವ್ರ ಮನಿ ಮೇಲೆ ಒಂದು ವಿಠ್ಠಲ್ ಮೂರ್ತಿ ಅದ. ನೀವು ವಿಠ್ಠಲ್ ಮೂರ್ತಿ ಸಾಧಾರಣ ಹೆಂಗೆ ನೋಡಿರ್ತೀರಿ? ಎರಡು ಕೈ ಟೊಂಕದ ಮೇಲೆ ಇದ್ದದ್ದು ವಿಠೋಬಾ ಮೂರ್ತಿ ಇರ್ತದೆ. ಆದ್ರೆ ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ಏನು ಮೂರ್ತಿ ಅದಲ್ಲ ಅದು म्हणजे त्यांच्या घरात जी मूर्ती आहे ती डावा हात कमऱ्यावर आहे. ಎಡಗೈ ಟೊಂಕದ ಮೇಲೆ ಅದ. ಆದ್ರೆ ಬಲಗೈ ಮಾತ್ರ ಟೊಂಕದಕ್ಕಿಂತ ತೆಳಗ ಹಿಂಗ ಮಾಡಿದ್ದದ. ಅಂದ್ರೆ तळहात दिसतो. अशा मूर्ती त्याला विजयी पांडुरंग म्हणतात. तर ह्या विजयी पांडुरंगाची एक छोटीशी कथा सांगते. त्याला विजयी पांडुरंग का म्हणतात? पंढरपुरामध्ये मंदिर आहे विठोबाचं.
कर्नाटकामध्ये एक राजा होता, रामदेव राय म्हणून. तो ರಾಜ ರಾಮದೇವರಾವ್ ಕರ್ನಾಟಕ ಒಳಗ ಒಂದು ರಾಜ ಇದ್ದ. ಅವ पांडुरंगन भक्त इद्दा. तो पांडुरंगाची भक्ती करायचा. त्यामुळे त्याला असं वाटलं की एक मंदिर स्थापन करावं आपण, पंढरपुरामध्ये एक मंदिर स्थापन करूया आणि त्यामध्ये आपली मूर्ती स्थापन करूया. ಅಂದ್ರೆ ಪಾಂಡುರಂಗನ್ ಒಂದು ಮೂರ್ತಿ ಸ್ಥಾಪನಾ ಮಾಡಿ ಒಂದು ಗುಡಿ ಕಟ್ಟೋಣ ಅಂತ ರಾಜಾಂದ ಇಚ್ಛಾ ಇತ್ತು. ಅವ ಎಲ್ಲ गुढी कट्टिदा. गुढी त्यांनी मंदिर बांधलं आणि मूर्ती तयार सोनाराकडे ಪತ್ತಾರ್ ಇರ್ತಾರಲ್ಲ, ಪತ್ತಾರ್ ಕಡೆ ಹೋಗಿ ಅದು ಮೂರ್ತಿ ತಯಾರು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರು. ಅದು 1.5 फूट 1.5 फूट ಹೈಟ್ ಉಂಚಿची मूर्ती, 1.5 फुटाची उंची आणि 2.5 किलो 2.5 किलोದು ಅದು ಮೂರ್ತಿ ತಯಾರು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರ पंचधातूच. राजा इद्दा खरे पंचधातू मूर्ती तयार ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿ सोनारगे पत्थर ಅವ್ರಿಗೆ, म्हणजे सोनारा ती मूर्ती करायला सांगितले त्यांनी. आणि ते मूर्ती झाल्यानंतर त्याची स्थापना ಪ್ರಾಣಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ, ಆ ಮೂರ್ತಿ ಪ್ರಾಣಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ಮಾಡಬೇಕಂತ ಎಲ್ಲ ತಯಾರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ ರಾಜ. ಖರೆ ಅದು दृष्टांत ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತ विठोबा. पांडुरंग बोलायला लागला राजाशी. राजाला काय म्हटला, तू जर माझ्या इथं स्थापना केलीस ಪ್ರಾಣಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ तर मी इथं राहणार नाही, ನಾ ಇಲ್ಲಿ ಇರಂಗಿಲ್ಲ, ನಾ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೇನೆ ಇಲ್ಲಿದು, ನನಗೆ ಇಲ್ಲೇ ಇರೋ ಇಚ್ಛಾ ಇಲ್ಲ. राजा बाळ आದ್ರೂ ನನ್ನ इच्छा विरुद्ध, म्हणजे माझ्या इच्छेविरुद्ध जर तू इथं स्थापना केलीस, ನನ್ನ इच्छा विरुद्ध ನೀ ಇಲ್ಲೇ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ಮಾಡಿದಿ ಅಂದ್ರೆ ನಿಂದ निर्वंश ಆಗ್ತದ, ಅಂದ್ರೆ तुझा वंश नष्ट होईल. राजाला काळजी वाटली, घाबरला राजा, अंजबिट्टा. मग मी कुठं करू स्थापना आता ते ಮೂರ್ತಿची? ನಾ ಯಾವಾಗ ಎಲ್ಲಿ ಮಾಡ್ಲಿ ಅದು ಸ್ಥಾಪನಾ? ಅವಾಗ ವಿಠೋಬಾ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನ, ನೀ ಪೈಠಣ್ಕ್ ಹೋಗು, ಪೈಠಣ್ ಒಳಗ ಅಲ್ಲಿ ಮಹಾರಾಜ್ ಇದ್ದಾರ, ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ನನಗೆ ಇರೋ ಇಚ್ಛಾ ಅದ, ಅದಕ್ಕೆ ನೀ ಅಲ್ಲಿ ಹೋಗು, म्हणजे माझी इच्छा त्यांच्या घरी राहायची आहे, त्यामुळे ते तिथं घेऊन जा आणि तिथं माझी स्थापना करायला सांग. राजा म्हणतो ठीक आहे, ಹೂ ಅಂತಾನ ರಾಜ. ಅದು ಬಾರ್ಶೋತ್ ವಾಜತ್ ಗಾಜತ್ ಬಾರ್ಶೋತ ಅದು ಮೂರ್ತಿ ಪೈಠಣ್ ತನ ತಗೊಂಡ್ ಬರ್ತಾರ. ಪೈಠಣ್ ಒಳಗ ಅವರು ಮಹಾರಾಜರು ಏನ್ ಇರ್ತಾರಲ್ಲ, ಅವರು ಪುರಾಣ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಏನು ಒಂದು खांबದ ಹತ್ರ ನಿಂತಿರ್ತಾರೆ, म्हणजे एका खांबाजवळ उभे राहिलेले असतात. तो खांब अजूनही आहे पैठणमध्ये. इना ಅದು खांब ಅದ, ಅದಕ್ಕೆ ಪುರಾಣ खांब म्हणतात. त्या खांबाला पुराण खांब म्हणतात, पुराण खांब ಅಂತಾರೆ ಅದಕ್ಕೆ. ಅಲ್ಲಿ ಅವ್ರು ನಿಂತು ಪುರಾಣ ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಪ್ರವಚನ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಅದು ಪ್ರವಚನ ಆಗುತನ ರಾಜ ಹೊರಗೆ ಕೂತಿದ್ದ ಮೂರ್ತಿ ತಗೊಂಡು. म्हणजे ते प्रवचन होस तोपर्यंत, त्यांचं प्रवचन संपस तोपर्यंत तो बाहेरच बसला होता राजा. राजा असूनही मी राजा आहे, ನಾ ರಾಜ ಇದ್ದೀನಿ, ಎಲ್ಲ ನಿಂದಿರ್ಸು, ನಾ ಬರ್ತನಂತ ಅಂದಿಲ್ಲ. ಮೂರ್ತಿ ತಗೊಂಡು ಹೊರಗೆ ನಿಂತಿದ್ದ. ಅವ್ರದ್ದು प्रवचन मुगीತು, पुराण प्रवचन संपल्यानंतर, त्यांचं प्रवचन संपलं, तो राजा असूनही बाहेर थांबला वाट बघत की केव्हा यांचं प्रवचन संपतोय आणि मी सांगतो. ಪ್ರವಚನ ಮುಗೀತದ, ಮುಗಿದ ಮೇಲೆ ರಾಜ ಒಳಗೆ ಬರ್ತಾರ. ಒಳಗೆ ಬಂದು ಅವ್ರು ರಾಜ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಅವ್ರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನಿಸ್ತದ. नाथ महाराज ಏನ್ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಬಹಳ आश्चर्य ಅನ್ನಿಸ್ತದ. म्हणजे त्यांना आश्चर्य वाटतं, राजा इथपर्यंत आलाय म्हणून ते जातात. ಅವ್ರು ಹೋಗ್ತಾರೆ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ, ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾರ. ಅವಾಗ ರಾಜ ಹೇಳ್ತಾರೆ, ಎಲ್ಲ ಕಥೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹಿಂಗಿಂಗ್ ಆಗಿದ್ದು, ಅದು ವಿಠ್ಠಲ ಮೂರ್ತಿನ ಹೆಂಗ್ ತಯಾರು ಮಾಡಿದ, ಖರೆ ಅದು ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ಅವ್ರು ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ಎದಕ್ಕಂದ್ರ इल्ले नाथ महाराज मन्याग इरुदद, नाथ महाराजांच्या घरी मला राहायचं आहे, तिथं माझी इच्छा आहे राहायची, असं म्हटल्याबरोबर त्यांना खूप आश्चर्य वाटतं. ते नमस्कार करतात, विठोबाला नमस्कार करतात आणि विठोबाला म्हणतात, ते ವಿಠೋಬಾಗ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಅವ್ರೇನಂತಾರ, ನಾ ಹಿಂಗ ನನ್ನ ಕಡೆ ಏನಿಲ್ಲ, ರಾಜನ ಮನೆಗೆ ಹೆಂಗ ಪಂಚಪಕ್ವಾನ ದಿನ ನಿನಗ ನೈವೇದ್ಯ ಆಗೋದು, ನನ್ನ ಕಡೆ ಏನೂ ಇಲ್ಲ, ನಾ ಏನು ಚಟ್ನಿ भाकरी ಏನು ತಿಂತಾನ ಅದೇ ನಿನಗೆ ಕೊಡವ, ನನ್ನ ಕಡೆ ಏನೂ ಇಲ್ಲ. म्हणजे माझ्याकडे काही नाही, माझी परिस्थिती तशीच आहे, मी पुराण सांगून हे सांगून भिक्षुकी करून मग मी जेवणार, तेच तुला मी देणार. तर तू राजाच्या घरी, तेव्हा विठोबा
विठोबाच्या विटेवर असतो ना, त्या विटेवर शब्द उमटतात. दास म्हणजे दास, दास तू मला खायला दे किंवा नको देऊ, एवढे शब्द तिथे आहेत. ते शब्द ಅದೇನ್ ಅದರ ಮೇಲೆ ಅದೇನು ಇಟ್ಟಂಗಿ ಇರ್ತದಲ್ಲ, ಇಟ್ಟಂಗಿ ಮೇಲೆ ಶಬ್ದ ಮೂಡ್ತಾವ. ದಾಸ್ ನೀ ನನಗ ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಕೊಡು, ಇಲ್ಲಾದ್ರೆ ಬಿಡು. ಅದು ಶಬ್ದ ಮೂಡಿದ್ದು ಇನ್ನ ಅಲ್ಲೇ ಪೈಠಣ್ದಾಗ ಅದ, ಆ ಇಟ್ಟಂಗಿ ಮೇಲೆ. ಅದರ ಅರ್ಥ ಏನು, ಅವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಗುರ್ತಾಗ್ತದ, ನಾ दास ಅಂತ ಬಂದೀನಿ, म्हणजे मी दास म्हणून तुझ्या घरी आलेलो आहे, म्हणून मला इथं राहायची इच्छा आहे. महाराज नाथ महाराजांना खूप आनंद होतो आणि ಅವ್ರಿಗೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಗ್ತದ. ವಿಠೋಬಾ ಸ್ವತಃ ಇಚ್ಛಾದಿಂದ ಅಲ್ಲೇ ಬಂದಾನ. पांडुरंग स्वतःच्या इच्छानी पैठणमध्ये त्यांच्या घरी आलेला आहे. म्हणून ते काय करतात, ಅವಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ, ನಾವು ಹೊರಗಿಂದ ಹಳಿ पद्धती ನಮ್ಮ ಹೆಂಗಿತ್ತು, ಯಾರೇ ಹೊರಗಿಂದ ಬಂದ್ರ कोणी बाहेरून आलं की आपण पहिलं काय देतो, ಗೂळ देतो आणि पाणी देतो. ನಾವು ಬೆಲ್ಲದ ಒಂದು ಕನ್ನಿ ಚೂರು ಕೊಡ್ತೀವಿ ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ, ಆಮೇಲೆ ನೀರು ಕೊಡ್ತೀವಿ ಹೊರಗಿನ ಯಾರೇ ಬಂದ್ರ ಮನೆಗೆ. ಅವಾಗೂ ಹಂಗೆ ಇತ್ತು. ಅವಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ, ಅವ್ರ ಹೆಂಡತಿನ ಕರೀತಾರ. ಆಕೆ ಹೆಸರು ಗಿರಿಜಾಬಾಯಿ ಇರ್ತದೆ. ನಾಥ್ ಹೆಂಡತಿ ಹೆಸರು ಗಿರಿಜಾಬಾಯಿ. ಗಿರಿಜಾಬಾಯಿನ ಕರೀತಾರ, ವಿಠೋಬಾ ಬಂದಾನ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ, ಅದಕ್ಕೆ ನೀರು ತಗೊಂಡ್ ಬಾ ಕುಡಿಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ನೋಡ. ಆಕಿ ನಮ್ಮ ಸಾಮಾನ್ಯ ಮನುಷ್ಯಾಗ ನಾವು ಬೆಲ್ಲದ ಕರ್ಣಿ ಕೊಡ್ತೀವಿ, ನೀರು ಕೊಡ್ತೀವಿ. ಭಗವಂತ ಬಂದಾನ, ಅದಕ್ಕೆ ಆಕಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳ, ಒಂದು ಬೆಳ್ಳಿ बटलದಾಗ, म्हणजे तिला खूप आनंद होतो. आपण साधा आपल्यासारखा माणूस, सामान्य माणूस जरी गेला तरी आपण गुळ आणि एक गुळाचा खडा आणि पाणी देतो आणि स्वागत करतो. तर स्वतः देव आपल्या घरी आलाय. त्यामुळे गिरिजाबाई तिचं नाव असतं, त्यांच्या बायकोचं नाव गिरिजाबाई. ते हाक मारतात गिरिजाबाईंना की भगवंत देव स्वतः आलेला आहे, तर त्यांच्या स्वागताला ಪಾಣಿ घेऊन या, ನೀರು ತಗೊಂಡ್ ಬರ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಹಿಂಗೆ ಹೇಳೋಣ. ಆಕೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳ, ಒಂದು ಬೆಳ್ಳಿ ಬಟ್ಲ ತಗೋತಾಳ. ಬೆಳ್ಳಿ ಬಟ್ಲದಾಗ ಬೆಣ್ಣಿ, ಸ್ವಲ್ಪ ಕಲ್ಸಕ್ರಿ, ಬೆಣ್ಣಿ ಕಲ್ಸಕ್ರಿ ತಗೊಂಡ್ ಬರ್ತಾ. ಭಗವಂತ ಬಂದಾನ ಅಂದಮೇಲೆ ಬೆಲ್ಲ ಹೆಂಗ್ ಕೊಡುದು, ನಾವು ಸ್ವಲ್ಪ कलसक्री, म्हणजे देवाला विठोबाला नुसतं गूळ पाणी कसं द्यायचं, म्हणून ती लोणी आणि खडी साखर एका चांदीच्या वाटीत घेऊन येते ಗಿರಿಜಾಬಾಯಿ. घेऊन येऊन ते विठोबा समोर धरती. तर ವಿಠೋಬಾ काय करतो, ते घेऊन चाटतो. ಅಂದ್ರೆ ಅದು ತಗೊಂಡು ನೆಕ್ತಾನ ವಿಠೋಬಾ. ಅದೇನ್ ಬಲಗೈಲೆ ನಾವು ತಗೊಂಡು ಹೆಂಗ್ ತಿಂತೀವಲ್ಲ, म्हणजे आपण उजव्या हाताने घेतो की नाही, तसंच ते लोणी आणि खडी साखर घेतो. पण आता ते हात लोणचट झालेले असतात, म्हणजे हात त्याचा लोण्याने भरलेला असतो ना, ते ಚಿಕಟ್ झालेलं असतात, ಜಿಗಟಾಗಿರ್ತದೆ. ಬೆಣ್ಣಿದಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಜಿಗಟ್ ಇರ್ತದೆ. ಅದು ಎಲ್ಲಿ ಒರೆಸೋದು ಹೆಂಗಂತ ನೋಡ. ಅವ ಬಲಗೈ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ, ಹಿಂಗೆ ಇಟ್ಕೊಳಂಗಿಲ್ಲ, ಹಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾನ, ಅಂದ್ರೆ ಮೈಗೆ ಹತ್ತಬಾರ್ದು. म्हणजे ते लोणी सगळ्या अंगाला लावू नये म्हणून आता हात असा ठेवलेला आहे. म्हणून त्याला विजयी पांडुरंग असं म्हणतात. म्हणजे विठोबाची साधारण मूर्ती तुम्ही बघितली आहे ना, कसं असते, दोन्ही हात कमरेवर असतात, ಎರಡು ಕೈ ಟೊಂಕದ ಮೇಲೆ ಇರ್ತಾವ. ಖರೆ ಇದು ವಿಜಯ ಪಾಂಡುರಂಗ ಹಿಂಗಿದ್ದಾನೆ. ಇನ್ನಾದ್ರೂ ಅಲ್ಲಿ ಏಕಾದಶಿ ದಿವಸ ಅದು ಮೂರ್ತಿಗೆ ತೆಳಗೆ ಇಳಿಸ್ತಾರೆ. ती मूर्ती जी आहे 1.5 फुटाची आहे, 1.5 फूट ಉಂಚಿ ಅದ ಅದರದು. ಅದು ಮೂರ್ತಿ ತೆಳಗೆ ಇಳಿಸ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗದ. ಅದು ಮನ್ಯಾಗಿನ ತೆಳಗಿಟ್ಟು ಏಕಾದಶಿ, प्रत्येक एकादशी दिवस अभिषेक ಆಗ್ತದಲ್ಲಿ. अभिषेक प्रत्येक दर एकादशीला त्या विठोबाला अभिषेक होतो. आणि अभिषेक नंतर त्याला पिठी साखर, अभिषेक ಆದ್ಮೇಲೆ ಬಿಸಿ ಸಕ್ರಿ ಅಂತಿರಲ್ಲ, ಸಣ್ಣ ಬಿಸಿ ಸಕ್ರಿ ಹಚ್ತಾರ ಆ ವಿಠೋಬಾ ಮೂರ್ತಿಗೆ. ಅದು ಹಚ್ಚು ವೇಳೆಕ ನೀವು ಸಾಧಾರಣ ಮೈಗೆ ಏನಾರು ಹೆಂಗೆ ಹಚ್ಚು ವೇಳಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹಚ್ತಿರಿಲ್ಲೋ, ಹಂಗೆ ಹಚ್ಚು ವೇಳೆಗ ಕೈಗೂ ಹತ್ತಿರ್ತದ. ಅವಾಗ ಅದು ಸಕ್ರಿ ಹಚ್ಚು ವೇಳಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಜಿಗಟ್ ಹತ್ತದ ಕೈಗೆ. ಯಾರು ಬೇಕಾದವರು ಅದರ ಅನುಭವ ತಗೊಂಡಾರಲ್ಲಿ, ಯಾರು ಸಕ್ರಿ ಹಚ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಕೈಗೆ ಬೆಣ್ಣಿದ ಜಿಗಟ್ ಹತ್ತದ. ಅಂದ್ರೆ ಪಾಂಡುರಂಗ ಭಕ್ತಿ ಮಾಡೋರ ಕಡೆ ಹೆಂಗೆ ಹೋಗ್ತಾನ
ಅಲ್ಲಿ ದಾಸ್ ಅಂತ ಇರ್ತಾನೆ, म्हणजे तो ದಾಸ್ म्हणून राहतो तिथं. ಇದು ಎರಡನೇದು ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ಅಂದ್ರೆ ವಿಜಯ್ ಪಾಂಡುರಂಗ. पहिला ಅಂದ್ರೆ ಅದು इट्टंगी ಮೇಲೆ अक्षर मुडीत, पहिला म्हणजे विटेवर अक्षर असलेलं, ते अजूनही अक्षर आहे, इनाद अक्षर आलेलं. दुसरं म्हटलं तर हात लोण्याने भरलेले, त्याचे हात अजून चिकटपणा आहे त्याच्या लोण्यात, म्हणजे हातामध्ये. ಎರಡನೇದು वैशिष्ट्य. तिसरं ಮೂರನೇದಂದ್ರೆ त्या विठोबानी त्या दास म्हणजे नाथ, जे नाथ होते ना त्यांच्या घरी और म्हणे एक दास अंत नाही इथं विठोबा, त्यांच्या घरी तो दास म्हणूनच राहिला. कसं म्हटलं तर कवडी ನೀರು ತುಂಬ್ತಾರಲ್ಲ, ನೀರು ತುಂಬ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿದ್ರು ಮೊದಲ. ಶ್ರಾವಣ ಬಾಳ ತಾಯಿ ತಂದಿನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿದ್ಲ, ಹಂಗೆ ಮೊದಲು ನೀರು ತರ್ತಿದ್ರು. श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना कवडीमध्ये, आई वडिलांना बसून, दोघे आई वडील आंधळे असतात, त्यांना बसून तो यात्रा करत होता. त्याप्रमाणे ते पाणी भरायचं. पूर्वीची लोक त्याच्यात पाणी म्हणजे ಹಂಗ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಹಿಂಗ ಕೊಡ ಹಿಡ್ಕೋತಿದ್ರು, ಎರಡೆರಡು ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಿದ್ರು. ವಿಠೋಬಾ ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ಹಂಗ ನೀರು ತುಂಬ್ತಿದ್ದ, ನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಮನೆಗೆ ನೀರು ತುಂಬ್ತಿದ್ದ. ಅದು ಇನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹಿಡದ್ ಹಿಂಗ गट्टी ಬೀಳ್ತಾವಿಲ್ಲ, इथं गट्टे पडतात असे, ते अजून त्या मूर्तीच्या खांद्यावर आहेत. म्हणजे ही आख्यायिका आहे, ही सत्य घटना आहे. म्हणजे अजून ती मूर्ती तिथं आहे. आणि म्हणजे पांडुरंग कसा दास होऊन त्यांच्या घरी राहायला भक्ताच्याकडे, त्यामुळे त्याच्या ते कवडी घेऊन घेऊन इथं खड्डे म्हणजे हे पडलेले आहेत, त्याला खड्डे पडलेत. ನೀವು ಏನಾರೇ ಹಿಂಗೆ ಹಿಡಿದು ಗಟ್ಟಿ ಬೀಳ್ತವಿಲ್ಲ, ಹಂಗ ಆ ಮೂರ್ತಿಗೆ ಅದ ಅಂತ ಹಿಂಗೆ ಹೇಳ್ತಾರಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಭಕ್ತಿ ಎಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠ ಇರ್ತದ ಇದ್ರ ಮೇಲಿನ ಗುರುತಾಗ್ತದೆ. ಭಗವಂತ ಅದನ್ನ ನೋಡಂಗಿಲ್ಲ ನಿಮ್ಮ कड़े रोक्कदनो. आता राजाकडे भरपूर पैसा होता, राजाकडे काही पण खाऊ शकला असता, काही पण मिळालं असतं, पण तशी इच्छा नव्हती. तर नाथ महाराजांच्याकडे येऊन पैठणला राहण्याची इच्छा आहे. आणि त्यांच्या घरी कसं दास होऊन, ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ದಾಸ್ ಅಂದ್ರೆ ಆಳ್ ಮನುಷ್ಯ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು, ಹಂಗಿರ್ತಾನ पांडुरंग. म्हणून भक्तासाठी काहीही करू शकतो भगवंत. म्हणून भक्ती कसे श्रेष्ठ आहे तर छोटंसं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. तुमचा भक्ती आणि श्रद्धा ही 100% असावी, म्हणजे देव सुद्धा तुमच्याकडं चाकरी करतो. म्हणजे आपल्याकडं असं नाही म्हणत की तो हा पैसे देतो मला, मला पंचपक्वान्न देतो, म्हणजे मला पंचपक्वान्न पाहिजे, ನಾನು पंचपक्वान्न ಕೊಡ್ತಾನ, ಇದು ಕೊಡ್ತಾನ, ಅದು ಕೊಡ್ತಾನ, ನಾ ಅಲ್ಲೇ ಹೋಗಿರ್ತಾನೆ, ಹೀಗನ್ನೋದಿಲ್ಲ ಭಗವಂತ. ಹಂಗೆ ಸ್ವಾಮಿದು ಅದ. ಸ್ವಾಮಿಗೆ ನೀವು ಒಂದು ಭಕ್ತಿಲೆ नामस्मरण ಮಾಡಿದ್ರೆ, थोडेस 100% भक्ती आणि श्रद्धेने स्वामींचं नाव घेतलं तर स्वामी धाव घेतात. स्वामी तुमच्या संकटात तुमच्या पाठीशी उभे राहतात. इथंच थांबूया. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चलावे शेज आता करुणा घना भक्तवत्सला श्री गुरु भक्तवत्सला श्री गुरु मानसा मनरमणा आता सुखे निद्रा करा स्वामी समर्था सुमनाचे शेजे सुमनाचे शेजे उनी निजावे आता प्रेमाची शेज देवा हृदया मंदिरी ज्ञानाच्या समया उजळूनी लाविया ज्योती